पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील शास्त्रज्ञांनी एक मोठी कामगिरी केली. त्यांनी एलपीजीला पर्याय ठरू शकणारं इंधन विकसित केलंय. डीएमई म्हणजेच डायमिथाइल इथर. जागतिक स्तरावर वाढलेला तणाव, युद्ध आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे भारतासारख्या देशाला एलपीजी साठी आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतंय. आणि जेव्हा पुरवठा खंडित होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर होतो. घरगुती स्वयंपाकापर्यंत याच समस्येवर उपाय म्हणून एनसीएल मधील शास्त्रज्ञांनी तब्बल 20 वर्ष संशोधन करून डीएमई तयार केलं. या संशोधनाचं नेतृत्व डॉक्टर आशिष लेले आणि डॉक्टर थिरुमलाई स्वामीराजे यांनी केलं. आता हे डीएमई नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर मिथेनॉल पासून रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारं एक कृत्रिम इंधन. विशेष कॅटलिस्टच्या मदतीने 2 मिथेनॉलचे अणू एकत्र आणले जातात आणि त्यातून डीएमई तयार होतो. पण याचं खरं वैशिष्ट्य काय? हे इंधन अत्यंत स्वच्छ जळतं. धूर नाही, प्रदूषण खूप कमी आणि ज्वाळा इतकी स्वच्छ की ती दिसतही नाही. म्हणजेच पर्यावरणासाठी मोठा फायदा. आता महत्त्वाचा मुद्दा, हे एलपीजीला रिप्लेस करू शकतं का? सध्या पूर्णपणे नाही, पण मोठ्या प्रमाणात सप्लिमेंट करू शकतं. कारण डीएमई हे एलपीजी मध्ये थेट मिसळून वापरता येतं. सध्या 8% डीएमई मिश्रण यशस्वी ठरलंय आणि पुढे ते 20% पर्यंत नेण्याचा विचार आहे. याचा अर्थ तुम्हाला नवीन शेगडी किंवा सिलेंडर घ्यायची गरज नाही. विद्यमान सिस्टीम मध्ये हे वापरता येईल. आता जर आर्थिक बाजू पाहिली तर चित्र अजून मोठं आहे. भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात एलपीजी आयात करतो. फक्त 8% डीएमई वापरला तरी सुमारे 9,500 कोटी रुपयांची परकीय चलन बचत होऊ शकते. म्हणजेच हा प्रकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही फायदेशीर आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा छोट्या प्रमाणावर वापर सुरू आहे, पण लवकरच औद्योगिक स्तरावर उत्पादन सुरू होण्याची तयारी आहे. आणि जर हे यशस्वी झालं तर भारताचं इंधन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलू शकतं. एकंदरीत डीएमई हे केवळ एलपीजीचाच पर्याय नाही, तर भारताच्या एनर्जी इंडिपेंडन्स कडे जाणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.